ही भीड सगळी कुंभमेळ्याला चालली आहे. बघू शकता तुम्ही किती भीड आहे कुंभमेळ्याला जायला. आणि वाराणसीला जायला एवढी गर्दी होती कारण की कुंभमेळा होता म्हणून एवढी गर्दी. आम्ही थर्ड एसीचं तिकीट असून सुद्धा आम्ही नको मी अलग अलग चढलो आहे आणि मी अक्षरशः खालती बसलो आहे. वेलकम टू वाराणसी. चार वाजलेत रात्रीचे. आता चाय पितोय आम्ही. खूप थंडी इकडं. सकाळ झाली आणि सकाळ आमची सुरुवात होते बनारसी कचोरीने. तर खाऊया चला. आता आपण खातोय दही जिलेबी. मला माहिती कसं खातात पण असं ट्राय करतोय. कवी तुलसीदास ज्यांनी रामजैन माणसची स्थापना केली त्यांनी जे रचलेलं त्यांनी इथे हनुमानाचं दर्शन दिलं आणि मग त्यांनीच हनुमानाची मूर्ती स्थापन केली. आणि हे संकटमोचन हनुमान मंदिर खूप फेमस आहे. जेव्हा इथे बॉम्बस्फोट झालेला वाराणसीमध्ये त्यामध्ये एक मंदिर होतं पण डबल सुरू झालं. मंगळवारी आणि शनिवारी इथं खूप गर्दी असते. इथे सध्या रामजैन माणसं पठण चालू आहे. तर सगळ्यांनी आलं पाहिजे. खूप चांगला अनुभव भेटतो इथे. ठीक आहे. आणि आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. झालं का? हो. आता आम्ही कधी फेमस लस्सी ट्राय करतोय. बघू टेस्ट कशी आहे. चांगली आहे. मस्त आहे. विजिट करा. बंद करा. दुर्गाकोंडामध्ये आले. फोन आतमध्ये अलाउड नाही आहे. एक घाट आहे तो पण बंद आहे. जाऊन आलो आम्ही आत्ताच आतमध्ये. बाहेर तुम्ही बघू शकतात माताजीच्या टेम्पलच्या बाहेर असं आहे. आता इथे एंट्री नाही आहे आतमध्ये घाटामध्ये. कोंडाच्या समोरच इथं फ्री जेवण भेटतं. तुम्ही नक्की द्या बघा. जेवणामध्ये भरपूर व्हरायटी आहे. हे नेहमी नसतं. महाकुंड आहे म्हणून आहे. ठीक आहे. ते मानस मंदिर आहे. 3 वाजता चालू आहे पण आता आम्हाला दुसरीकडे जायचं आहे तर आता आम्ही चाललो आहे. बंद आहे ते सध्या. तर चला. आत्ता आपण आलो आहे अस्सी घाटला. बघू शकता तुम्ही. तर अस्सी घाटाच्या 2 स्टोरी आहे. एक म्हणजे भगवान रुद्र जे महादेवाचं एक दुसरं रूप आहे. त्यांनी इथे 80 राक्षसांचा वध केलेला त्यामुळे अस्सी घाट. आणि दुसरं असा की माता पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या 2 राक्षसांना मारलेलं आणि तलवार खाली पडलेली. त्यातून जे पाणी आलं ती नदी म्हणजे अस्सी नदी. या 2 स्टोऱ्या आहे आणि हाच तो अस्सी घाट. तर आम्ही आता अस्सी घाटवर आहे. इथून आम्ही घेत आहे दशाश्वमेध घाटसाठी टूर. ॲक्च्युली टूर आहे ना 84 घाट सगळे कव्हर करणार आहे. हां. तर तेच बघूया आता सगळे एकदा. तर 84 घाटचं आम्ही कंप्लीट करणार आहे. बोटीतून जाणार आहे. बघू 200 रुपये पर पर्सन समजे आता पुढे. चला. चालू झाली आता बोट. बघू शकता तुम्ही. 84 घाटांचं दर्शन भेटणार आहे आता आम्हाला. तुम्ही बघू शकता. पावनगंगा. काशी विश्वनाथचं मंदिर आहे हे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता भोसले घाट. लोकांची भावभक्ती. इथं बघू शकता गंगा नदी आहे आणि या साईडला सीता जळती आहे. बघू शकता. इथं दहा सरकार होतं. अवतार पूर्ण भिकाऱ्यांसारखा झाला आता.
माझा तर चालू आहे. आता आम्ही गंगा आरतीला बसलो आहे. तुला गंगा आरती दाखवतो. अजून चालू नाही झाली. ती 7 वाजता चालू होणार. 7 वाजता चालू होणार आहे. तुम्हाला दाखवतो. भीड बघा, एवढी भीड आहे. झाली. आता आम्ही निघालो इथून आणि आता भरपूर गर्दी वाढेल त्या साईडच्या रोडला. तर आम्ही आता पुढे चाललो आहे थोडंसं, तर तुम्हाला दाखवतो. चला. मी आता दर्शन करून आलो काशी विश्वनाथला. एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यातले एक ज्योतिर्लिंग हे आमचं 2.5 तासात दर्शन झालं. आणि इथं फोन बिन सगळं A to Z, फोन, चार्जर, जे इलेक्ट्रिक वस्तू असेल, तेल, हे सगळं काढून घेतलं आमच्याकडे. तर सॅनिटायझर तर नक्की विजिट करा. पाठी बघा. हा व्लॉग इथेच संपतो आणि आमची ट्रिपसुद्धा संपते. खरं सांगायला गेलं तर हे 12 दिवस कसे गेले आम्हाला समजलंसुद्धा नाही. नवीन नवीन स्टेट बघितले, नवीन नवीन लोकांना भेटलो, डिफरंट कल्चर अनुभवले. एव्हरी प्लेस हॅड अ डिफरंट वाईब अँड डिफरंट एनर्जी. एकच गोष्ट शिकलो या ट्रिपमधून. ट्रॅव्हलिंग इज नॉट जस्ट अबाउट घुमणं. इट चेंज युअर थिंकिंग, न्यू पर्स्पेक्टिव्ह, माइंड फ्रेश होतं. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, लाईफ कितीही बिझी असू द्या, फॅमिली पाठवत नसेल, काही पण रिझन असू द्या, वर्षातून एकदा तरी फिरायला जा. खूप चांगलं वाटेल तुम्हाला. किती पण टेन्शन असू द्या, काही पण असू दे, फिरायला जा. सो ट्रॅव्हल मोर, एन्जॉय मोर अँड लिव्ह युअर लाईफ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड कीप ट्रॅव्हलिंग.